नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्याच पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केला. हुपरी ते पट्टण कडोली जाणाऱ्या रोडवर तपस्या गार्डन आणि हॉटेल बार जवळ हा प्रकार घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव श्रीशल शिवप्पा पुजारी, वय वर्ष 35, मूळ विजापूर, कर्नाटकचा असून सध्या हुपरीतील गणेशमाळा येथे राहतो. जखमी महिलेचं नाव सुजाता श्रीशल पुजारी, वय वर्ष 28 आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे नात्याने सासरे जावई आहेत. आरोपीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्याच रागातून त्याने हातातील धारदार हत्यार कटरने सुजाताच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केला. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फिर्यादी अंबादास शंकर गुरव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जीवे मारण्याचा प्रयत्न या अंतर्गत गुन्हा नोंदवला. पुढील तपास पोलीस कोळपे करीत आहेत. सध्या जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे हुपरी परिसरात खळबळ उडाली.